आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। संविधान दिनानिमित्त महामानवास अभिवादन करण्यात आले। सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले। यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील, युवा नेते वैभव पाटील, आमदार सुहास बाबर आणि आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते यांच्या समक्ष डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करून संविधानाचे नियम वाचण्यात आले। यावेळी युवा नेते वैभव पाटील यांनी समस्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या। शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 13 चे उमेदवार भालचंद्र कांबळे यांनी व आरपीआयचे खानापूर तालुका अध्यक्ष व कलाकार संघटनेचे अध्यक्ष यांनीही संविधान दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले। प्रतिनिधी कीर्ती नाईकनवरे। आपण संविधान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लोकप्रिय आमदार सुहासभाई बाबर व रामदास आठवले साहेब यांचा संपूर्ण गट यांनी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आज आरपीआयचा आमच्या आमदार सुहासभाई यांना आमच्या शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला। त्याबद्दल सर्व आरपीआय गटाचं मी मनापासून धन्यवाद मानतो। मी एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बंधुता, समता व एकता ज्या प्रकारे समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीने आमचे आदरणीय सुहासभाई सुद्धा त्याच पद्धतीने ज्या त्या जाती धर्मातील लोकांना संघटित करून त्यांना योग्य मोजमाप करून त्यांच्या समाज घटकांना कसा ती व्यक्ती न्याय देईल या पद्धतीने उमेदवारी दिलेले आहेत। त्या पद्धतीने आमचे अजितभाई साबळे असतील, मी असेल, आमचे अमरभाई शितोळे असतील, आमच्या सर्व उमेदवारांना सुहासभाईंनी जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी आम्ही पूर्णपणे यशस्वीरित्या पूर्ण करू आणि संविधान दिनानिमित्त आज सर्वांना शुभेच्छा देतो। प्रथमतः सर्व नागरिकांना मी संविधान दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो। ज्या संविधानामुळे तुम्हाला आम्हाला लोकशाही बळकट करता आली, तुम्हाला आम्हाला आज वावरताना, बोलताना, वागताना या देशामध्ये समानता आली, त्या संविधान दिनाच्या या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो। ज्या डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी हे संविधान आपल्याला दिलं, मोठ्या प्रमाणात लोकशाही आपल्या देशामध्ये आली। जगामध्ये सर्वात प्रगल्भ लोकशाही असलेला देश म्हणून आपल्या देशाला बघितलं जातं। खरं तर मला ह्याचा रास्त अभिमान आहे। आज संविधान दिनाच्या निमित्तानं इथं आम्ही सर्वजण उपस्थित राहून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन आम्ही सर्वांनी केलं। त्याचबरोबरीनं 26/11ला ज्यावेळी भ्याड हल्ला जो झाला होता मुंबईमध्ये आणि दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक शूर जवान आणि अनेक नागरिकांचा बळी गेला होता, त्या 26/11च्या निमित्तानं त्या सर्व हुतात्म्यांना या निमित्तानं आम्ही श्रद्धांजली देखील इथं आता वाहिली। आज कैलासपती हनुमंतराव साहेबांची पुण्यतिथी आहे। ज्या लोकनेत्यांनी ह्या विटा शहराचा विकास केला, विटा शहराला अत्यंत मोठ्या स्वरूपामध्ये वाढीसाठी किंबहुना या गावामध्ये शांतता, सुव्यवस्था आणि विकासाभिमुख काम ज्यांनी केलं त्या लोकनेत्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्तानं आम्ही सगळेजण इथं उपस्थित होतो। पुन्हा एकदा या संविधान दिनाच्या मी सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो। आज संविधान दिनानिमित्त आम्ही सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे सर्व कार्यकर्ते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केलं आहे। तरी सर्व खानापूर आणि आमच्या विट्याच्या नगरीतील सर्व माझ्या नागरिकास आज संविधान निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देत आहोत। तसेच आता विट्यामध्ये नगर परिषदेची जी निवडणूक चालू आहे त्या निवडणुकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे आम्ही एकनाथ शिंदे साहेब शिवसेना यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे। तरी माझ्या सर्व उमेदवारांना आमच्या आरपीआय तर्फे पूर्ण पाठिंबा मी जाहीर करतो आणि शुभेच्छा देतो आणि त्यांनी भरघोस मतदान घेऊन
निवडून यावं व नागरिकांच्या चांगल्या गोरगरिबांची सेवा करावी एवढंच त्यांच्याकडनं मी अपेक्षा करतो. जय भीम. प्रथमतः खानापूर आटपाडी विश्रापूर सर्कलमधल्या सर्व नागरिकांना मी संविधान दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. संविधान दिनानिमित्त आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास आम्ही आता सर्वांनी एकत्रितपणे अभिवादन केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी या लोकशाही जीवन ठेवण्यासाठी संविधानाचा जन्म घातला त्या आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांना मी मानाचा मुजरा करतो. आज RPIच्या वतीनं त्या विटा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा त्यांनी देण्याचा निर्णय घेतला आहे. मी RPIच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि खास करून आमचे सर्वांचे नेते आणि RPIचे नेते आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांचं मनापासून या ठिकाणी मी आमच्या सर्व उमेदवारांच्या वतीनं सर्व पक्षाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करेन. आणि निश्चितपणे एक खूप मोठं बळ आम्हाला या निमित्तानं आमच्या उमेदवारांना मिळतं आहे. एक चांगली संधी निर्माण करण्याची या सर्वांनी आम्हाला एक संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. निश्चितपणे या सर्वांचा विश्वास ठरवण्याची जबाबदारी आम्ही एकत्रितपणे पूर्ण करू. या शहरातल्या सगळ्या समाज घटकांना सगळ्यांना एका विशिष्ट विचार प्रवाहामध्ये आणून त्यांचा कसा विकास होईल यासाठी आम्ही एकत्रितपणे एकत्र येऊन काम करू. सर्वांना जय भीम. आज भारतीय संविधान त्यानिमित्त मी सुनील भाऊ तोरणे कलाकार संघटना सांगली जिल्हा अध्यक्ष कलाकार संघटनेच्या वतीनं सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि जो बाबासाहेबांनी हा संविधान दिवस आहे हे संविधान आहे ते सर्वांना गोरगरिबांना श्रीमंतांना अगदी पशु पक्षाला सर्वांना न्याय आणि समानता देण्यासाठी हे संविधान बाबासाहेबांना देशासाठी अर्पण केलं. अहोरात्र बाबासाहेबांनी प्रयत्न करून ही संविधान लिहिलं आणि ते संविधान अंमलात आलं तेव्हापासून सर्व जनतेला न्याय मिळत चाललेला आहे. आज या ठिकाणी खानापूर तालुक्याच्या वतीनं मुस्लिम आघाडी असेल रोजगार आघाडी असेल कलाकार संघटना असेल महिला आघाडी असेल यांच्या वतीनं आमदार सुहासभाई बाबर असतील यांच्या सुद्धा वतीनं सर्वांच्या वतीनं अभिवादन करण्यात आले. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो. भारतीय संविधानाचा अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.